यंदा देशासह राज्यात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झालाय। महाराष्ट्रात मान्सून सामान्यपणे 7 जूनच्या आसपास दाखल होतो, मात्र यंदा 25 मे रोजीच मान्सूननं महाराष्ट्रात एंट्री केली। राज्यात मान्सूनची एंट्री होताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये त्यावेळी जोरदार पाऊस झाला, मात्र 30 मे नंतर पावसात काहीसा खंड पडला। त्यानंतर पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली। पुन्हा एकदा 20 जूनच्या आसपास पावसानं ओढ दिली होती, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान त्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यानं पेरण्यांच्या कामाला वेग आला, मात्र अजूनही अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण असमान आहे। मराठवाड्यात अजूनही म्हणावा असा पाऊस पडला नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। आता शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर घालणारी एक बातमी समोर आलेली आहे। हवामान विभागाच्या नव्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। काय आहे हा अंदाज सविस्तर जाणून घेऊया बातमी। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलाय। सध्या तरी मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नाहीये। तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। 2-3 दिवसात पुणे शहर आणि शहरालगत मोठा पाऊस होणार नाहीये, मात्र 20 तारखेच्या पुढे पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिलेला आहे। दरम्यान मराठवाड्यात यंदा पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे। शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र अजूनही म्हणावा असा पाऊस पडलेला नाहीये। चांगला पाऊस पडला नसल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत, परंतु सध्या तरी मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नसल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये पावसात खंड पडल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये आता पिकं सुकत असल्याचं चित्र आहे। जर वेळेवर पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचं संकट निर्माण होऊ शकतं। दरम्यान आज राज्यातील कोणकोणत्या भागात पाऊस झालेला आहे ते देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजवरती देखील नक्की फॉलो करा। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील पाणदूर या गावातील हातोरी नदीवरील पूल मागील वर्षी मुसळधार पावसात वाहून गेला होता। यामुळे या गावातील नागरिकांचा अन्य गावांशी संपर्क तुटला। येथील नागरिकांना अन्य गावात किंवा शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी नदी पात्रातून जीव घेणा प्रवास करावा लागतोय किंवा 4 ते 5 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागतंय। त्यामुळे येथील नागरिकांना आर्थिक तसंच वेळेचाही फटका बसत आहे। मात्र मागील वर्षभरापासून प्रशासनाकडून पाणदूरवासियांच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे। पाणदूर आणि वेताळ बांबर्डी हे गाव जोडणारा हातोरी नदीवरील पूल 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आला, मात्र मागील वर्षी या भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला। त्यात हा पूल 2 बाजूला वाहून गेला। त्यामुळे येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी नदीतूनच ये जा करावी लागते, अन्यथा लांबच्या मार्गाचा वापर करावा लागतोय। तसंच या गावात जवळपास 100 शेतकऱ्यांची शेती नदीच्या पलीकडील गावात असल्यानं त्यांनाही त्रास होतोय। तसंच 3-4 दिवसांपूर्वीच या नदीच्या पाण्यातून येताना एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। याबाबत ग्रामपंचायतीने सुद्धा प्रशासनाकडे मागील वर्षभर नवीन पूल होण्यासाठी मागणी केली आहे, मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणी प्रशासकीय स्तरावर कोणतीच कारवाई झालेली नाहीये। बुलढाणा जिल्ह्यात कालपासून बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत, तर कुठे रिमझिम पाऊस सुरू आहे। आज लोणार तालुक्याच्या पांगराडोळे, टिटवी, नांद्रा या परिसरात मुसळधार पाऊस झालाय। यामुळे गावातील रस्त्यांना नदी नाल्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचंही नुकसान झालेलं आहे, तर अनेक